पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष निश्चितपणे असणार आहे. ऑपरेशन सिंदूर बद्दल पंतप्रधान नेमकं काय बोलणार, भारताची पुढची भूमिका नेमकी काय असणार, या सगळ्या बाबी या पंतप्रधानांच्या भाषणामधून, संबोधनामधून समोर येतील असंच दिसतंय. त्यामुळे पंतप्रधान नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर देशाला आज संबोधित करतात हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल. जो तणाव, जो संघर्ष भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या सुरू आहे, याच दरम्यान पंतप्रधान आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या या भाषणाकडे, त्यांच्या या संबोधनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. पटवर्धन सर, पंतप्रधान आज काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. मात्र ऑपरेशन सिंदूर बद्दल किंवा पाकिस्तानच्या अनुषंगानं पंतप्रधान काही महत्वाची घोषणा करणार का किंवा घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलणार का याची उत्सुकता आहे. आपलं नेमकं या संदर्भातलं काय अनालिसिस आहे? पंतप्रधान काय बोलू शकतील असं वाटतं? आताची जी दुपारची डीजीएमओची कॉन्फरन्स झाली आणि संध्याकाळची जी 7 वाजताची त्यांची मीटिंग आहे पाकिस्तान आणि भारतातल्या डीजीएमओची, त्याचा जो काही निर्णय असेल किंवा आउटकम असेल, त्या आउटकम बद्दल ते सांगतील देशाला. परत जे काही वावड्या उपतात आहेत की आपली जहाजं पडली, त्यांचे हे झालं, काय झालं, त्याच्याबद्दल काहीतरी बोलतील आणि देशाला सतर्क राहण्याचा इशारा देतील. सिंदूर बद्दल ते एवढंच सांगतील असं मला वाटतं. बर, पण काही स्ट्रॅटेजिक डिसिजन किंवा काही महत्वाचा निर्णय, कारण 2 ते 3 दिवस झाले आपण सतत पाहतो आहोत, संरक्षण सचिव असतील, संरक्षण मंत्री असतील, परराष्ट्र सचिव असतील, परराष्ट्र मंत्री असतील, NSA डोवाल आणि 3ही सैन्य दलांचे प्रमुख यांच्यासोबत सातत्यानं पंतप्रधानांच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे एकीकडे शस्त्रसंधी जरी आपण जाहीर केलेली असली आणि पाकिस्ताननं या शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन जरी केलेलं असलं तरी आता काहीतरी ठोस होऊ शकेल का, त्याबद्दलची काही ठोस भूमिका जाहीर केली जाऊ शकेल असं वाटतं का? नाही, जर तुमचा हा इशारा असेल की आपण पाकिस्तानवर आक्रमण करू शकतो का, तर तसं काही होणार नाही. त्याच्याबद्दलही ते काही बोलणार नाही. ज्या डीजीएमओच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय येतील ते निर्णय जर पॉझिटिव्ह असतील तरी किंवा निगेटिव्ह असतील तरी त्याच्याबद्दल ते देशाला सांगतील. कारण ही एक प्रकारची शस्त्रसंधी असल्यामुळे शेवटलं जे संबोधन व्हायला पाहिजे ते मोदींकडनंच होईल असं मला वाटतंय. आणि जर या बैठकीमध्ये काहीच निर्णय नाही झाला तर मग ते एकंदर परिस्थितीबद्दल सांगतील लोकांना की कशा करता त्यांनी तयार राहायला पाहिजे. सर, माझा रोख खरं तर आक्रमणाच्या मुद्द्याकडे नव्हता. माझा रोख होता की पाकिस्तानचा बुरखा फाडणार का पंतप्रधान जाहीर व्यासपीठावरनं? देशवासियांना याबद्दल कोणत्याही शंका कुशंका मनात राहू नये त्या अनुषंगानं, कारण सातत्यानं पाकिस्तान खोटे दावे करतंय. आपण पाहतो आहोत गेले 3 ते 4 दिवस अनेक गोष्टींबद्दलचे दावे सोशल मीडियामधनं सुद्धा केले जात असतात. तर त्याचा इन्फ्लुएन्स कुठं राहू नये, देशवासियांच्या मनामध्ये शंका राहू नये, या अनुषंगानं कदाचित पाकिस्तानचा बुरखा फाडण्याच्या अनुषंगानं बोलतील, असा खरं तर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. हो, बोलतील आहे. पण ज्या अर्थाने आपण म्हणतोय किंवा जसं डीजीएमओने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, इतक्या डिटेलमध्ये ते जाणार नाही. पण पाकिस्तानने जे काही खोटे दावे केलेले आहेत की आपल्या म्हणजे खास करून दिल्लीवर त्यांनी क्षेपणास्त्र मारलं होतं, आपल्या इथे लोक अनेक एअरफील्डची त्यांनी हानी केलेली आहे, आपल्या अनेक गोष्टी त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यावेळेस सांगतील की आमच्या डीजीएमओने सांगितलेलं आहे की सगळं काही तालमेल आहे तरी पाकिस्तान खोटं बोलतोय, पण हा नेहमीच बोलत असतो, अशा पद्धतीने ते सांगतील. पण फार ओपन करणार नाही असं मला वाटतंय. कारण त्यांना सुद्धा हे चिघळवायचं नाही आहे. त्यांचं जे एम होतं ते त्यांनी साध्य केलेलं आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान कमीत कमी 2-3 वर्ष तरी काही करणार नाही, पण त्यांचं जे ध्येय ते साध्य झालेलं आहे. ठीक आहे सर.
सर खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि याबद्दलचं अनालिसिस तुमचं जे होतं ते मांडलं त्याबद्दल. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर होते आपल्यासोबत आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीनं त्यांना जे वाटतं की पंतप्रधान मोदी आजच्या संबोधनामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल बोलू शकतात ते सांगितलेलं आहे. पण ऑपरेशन सिंदूरबाबत काही मोठी एखादी घोषणा या संबोधनामधनं होते का याकडे लक्ष असेलच. पण पाकिस्ताननी जे सातत्यानं खोटे दावे केलेले होते या 3 ते 4 दिवसांच्या मध्ये सोशल मीडियामध्ये सुद्धा त्याबद्दलची प्रचंड चर्चा होती. त्याबद्दल पंतप्रधान काही बोलतील का याबद्दलची सुद्धा उत्सुकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.